मंत्रिमंडळातून डावलल्यानं छगन भुजबळांची नाराजी त्यांनी स्वतःच उघड केली आहे। आज छगन भुजबळ येवल्यात जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतील। काल संध्याकाळीच छगन भुजबळ नागपूरहून येवल्याकडे रवाना झालेत। दरम्यान भुजबळ पुन्हा अधिवेशनाला जाणार नाहीयेत। आज छगन भुजबळ येवल्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटतील। भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानं त्यांचे समर्थक हे काहीसे नाराज झाले होते। कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती। भुजबळांनी हिवाळी अधिवेशन सोडून जहां नहीं चैन वहां नहीं रहना असं सूचक विधानही केलं होतं। आजच्या भुजबळांच्या येवला दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। आणि येवल्यातील छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊस बाहेरून आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। प्रांजल, याच ठिकाणी छगन भुजबळ हे कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत। नेमका हा संवाद कधी होईल, कार्यकर्त्यांची नेमकी काय मागणी आहे, सविस्तर सांगाल? वर्षा, आपण जर बघितलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार हा झाला। त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातून नरहरी झिरवाळ आणि माणिकराव कोकाटे या दोघांच्या नावाची घोषणाही करण्यात आली। मात्र यामध्ये छगन भुजबळ, जे खरं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते म्हणून मानले जातात, त्यांना मंत्रिपद देण्यात आले नाहीत आणि यामुळे भुजबळ हे प्रचंड नाराज झाले आहेत। आपण जर बघितलं तर छगन भुजबळांचा राजकीय प्रवास, राजकीय कारकीर्द हे खरं तर मोठे आहेत। गृहमंत्री ते राहिलेले आहेत, उपमुख्यमंत्री देखील होते। यासोबतच जवळपास त्यांनी 7 वेळा आमदारकी देखील भूषवलेली आहे। त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी भुजबळ समर्थकांमध्ये आता नाराजीही पसरलेत। काल देखील आपण जर बघितलं तर नागपूरचं अधिवेशन आणि ते सर्व सोडत भुजबळ आता सध्या काल सायंकाळी नाशिकच्या फार्म हाऊसवरती दाखल झालेले आहेत। 9:30 वाजता छगन भुजबळ आपल्या नाशिकच्या या भुजबळ फार्मच्या कार्यालयामध्ये येणार आहेत आणि समर्थकांशी ते संवाद साधणार आहेत। त्यानंतर साधारणतः 12 वाजेच्या सुमारास ते येवल्याकडे जाणार आहेत आणि येवला हा म्हणजे खरं तर भुजबळांचा बालेकिल्ला आहे, त्यांचा मतदारसंघ आहे आणि तिथेच ते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा एक छोटा मेळावा देखील घेणार आहेत आणि त्यामध्ये कदाचित ते आपली पुढची भूमिका जी आहे ती जाहीर करू शकता। आपण एकंदरीतच जर बघितलं तर छगन भुजबळ हे आज नाराज आहेत का, किंवा ते यंदा मंत्रिपदासाठी स्थान दिलं नाही म्हणून नाराज आहेत का, तर असं नाही आहेत। आपण जर मागील काही दिवस जर बघितले तर लोकसभेच्या वेळी देखील छगन भुजबळ वारंवार सांगत होते की दिल्लीवरून मला शब्द देण्यात आलेला आहे, त्यानुसार त्यांनी तयारीला देखील सुरुवात केली होती। मात्र त्यांचं नाव हे जाहीर होत नव्हतं, त्यामुळे त्यांनी माघारी घेतली होती। त्यानंतर राज्यसभेसाठी देखील भुजबळांच्या नावाची चर्चा होती, मात्र राज्यसभेमध्ये देखील त्यांना डावलण्यात हे आले आणि आता जेव्हा त्यांना म्हणजे ओबीसी साठी त्यांनी मोठा लढा हा दिला, ठिकठिकाणी त्यांनी सभा या घेतल्या। एव्हाना त्यांच्या येवल्यामध्ये देखील त्यांना मोठं आव्हान खरं तर समोर होतं। मराठा उमेदवार तिथे होते, शरद पवारांची सभा तिथे खरं तर जोरदार झाली होती। 3 दिवसांपूर्वी मतदानाच्या 3 दिवसांपूर्वी जरांगेंचा देखील दौरा झाला होता आणि असं केल्यानंतर भुजबळ हे निवडून आलेत आणि कुठेतरी आपलं चांगलं पद हे यंदा मिळेल, चांगले खाते आपल्याला मिळेल अशी त्यांना आशा असतानाच आता मंत्रिपदासाठीच त्यांना खरं तर डावलण्यात आलेले आहे। त्यामुळे एकंदरीतच भुजबळ समर्थक हे नाराज झालेत। आपण सध्या समोर जर हा भुजबळ फार्म बाहेर लागलेला जर होर्डिंग हे बघितलं तर साहेब आम्ही सदैव तुमच्या सोबत, समस्त भुजबळ समर्थक असं देखील त्यात लिहिण्यात आले आहेत। मात्र या होर्डिंगवर आपण जर बघितलं तर यामध्ये अजित पवार असतील किंवा राष्ट्रवादीच्या चिन्हाचा देखील उल्लेख हा नाही आहेत। कालच आपण जर बघितलं तर भुजबळांनी कुठेतरी पक्ष सोडण्याचे देखील कुठेतरी सुतोवाच हे दिलेले आहेत। त्यामुळे आता छगन भुजबळ पक्ष सोडणार का, त्यांची पुढची भूमिका काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आजचा दिवस खरं तर महत्त्वाचा असणार आहे। छगन भुजबळ आज कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत आणि आज नक्की ते काही भूमिका घेतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। वर्षा, निश्चितच प्रांजल, त्यामुळे आता छगन भुजबळ नेमकी काय भूमिका घेत आहेत आणि अर्थातच राष्ट्रवादीकडून नेमकी कशी मनधरणी केली जाते ते बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। या सगळ्या घडामोडींसंदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।